मध्यंतरी विधानसभेत पण हा मुद्दा गाजला होता की आत्ता महाराष्ट्राची दुधाची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा खूप कमी प्रोडक्शन आहे, पण सध्या परिस्थिती अशी आहे की ती गरज पुरवूनसुद्धा खूप दूध उरतं आहे. तर कुठून येतं आहे, कुठून हे सगळं दूध? दूध असेल तर येईल. खरं आहे. दूध उत्पादन जे आहे तू म्हणलास ना, ते आपल्याकडे कमीच आहे असं नाही. इट चेंजेस सीझन टू सीझन. हां, ते तर आहे. कारण जनावरांना चारा मिळाला तर चांगलं दूध देतील. हां. एक महाराष्ट्रातली एक प्रख्यात दूध सप्लायर डेअरी आहे. तिथे मी काही कामानिमित्त पूर्वीच्या माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने 2दा व्हिजिट केली होती. ते दूधच करतात. पाश्चराईज केलेलं दूध पिशव्यांमध्ये भरून ते देतात. तर त्यांच्या इथे त्यांची प्रोसेस समजून घ्यायचं माझ्या कामाच्या निमित्ताने गरजेचं होतं. तर मला असं लक्षात आलं की त्यांची हिवाळ्यात ते सप्लाय सगळा करू शकतात. ते पुण्यात मेजॉरिटी सप्लाय त्यांचा पुण्यात आहे. पुण्याच्या बाहेर मुंबईला थोडाफार किंवा नवी मुंबईत ते सप्लाय करू शकायचे त्यावेळी. हे मी सांगतो आहे साधारण 20 वर्षापूर्वीचं. त्यावेळी त्यांचं कलेक्शन साधारण 2-2.5 लाख लिटर होतं रोजचं. त्यात ते स्वतःचा गोठा प्लस आजूबाजूचे शेतकरी यांच्याकडनं व्यवस्थित तो मीटर लावून त्याच्याप्रमाणे त्यांच्या ज्या टेस्ट असतात त्या करून जागच्या जागी त्या टेस्ट करतात. तू बघितलं गावातला माणूस आहे, फॅट मीटर असतं. फॅट मीटरनी ते चेक करतात आणि तसं त्या प्रतीचं दूध घेतात. तर माझा मुळात ना आपल्या मराठी माणसांच्या डेअरी उत्पादक म्हण किंवा ओव्हरऑल खाद्य व्यवसायात असलेल्या मराठी माणसांवर माझा प्रचंड विश्वास आहे की हे ॲडल्ट्रेशन जो बनवतो तो करत नाही. तो गोठ्यातलं दूध काढून आपल्या मुलाबाळांना घरच्यांकरता ठेवतो आणि एक्सेस जे प्रोडक्शन असेल ते विकतो. आता थंडीत चारा आणि हे प्रमाण चांगलं असतं तर ते दूध सप्लाय होतो त्यावेळी. जनावरं पण दूध चांगलं देतात. उन्हाळ्यात चारा आणि याचं प्रमाण कमी असतं. दूधही ओव्हरऑल त्यांना पाणी प्यायचं प्रमाण वाढतं जनावरांचं पण. तर ते फॅट मीटर लावल्यावर ते दूध बाजूला पडतं, कमी प्रतीचं असतं ते. पण मग अल्टिमेटली होतं काय, हे डेअरीवाले जे मोठे डेअरीवाले आहेत जे सप्लाय चेन मॅनेजमेंट हा खरं त्यांचा बिझनेस आहे दूध देण्यापेक्षा, तर ह्यांना तो सप्लाय चेनला प्रॉब्लेम येतो. जर तुझ्या माझ्यासारख्यांनी रतीब लावला असेल, समजा अगदी 4 माणसं असतील घरात तर जनरली 1 लिटरचा तर रतीब असतो. तर 1 लिटरचा रतीब लावलेली अशी 2-2.5 लाख घरं असतील तर तेवढ्यापुरतं त्यांना वर्षाचं ॲव्हरेज काढायला लागतं. मी उन्हाळ्यात सप्लाय किती करतो याच्यावर डेअरीचं गणित अवलंबून असतं. ती कंपनी अशी आहे की त्यांना देऊ तेवढं मार्केटमध्ये विकलं जाईल, पण त्यांची कपॅसिटीच कमी आहे. किंवा त्यावेळी 2.5 लाख लिटर होती, आता मी ऐकलं की साधारण 7 लाख लिटर वगैरे त्यांची कपॅसिटी आहे. पण ती प्रोसेस करायची कपॅसिटी आणि प्रत्यक्षात येणारं यील्ड याच्यात डिफरन्स नसला पाहिजे. अच्छा. तुम्हाला त्या क्वालिटीचं दूध मिळालं पाहिजे तर तुम्ही ते मार्केटमध्ये सप्लाय करू शकता. ऑफकोर्स. तर आपल्या इथे अनेक मोठ्या डेअरीज आहेत, चितळे आहे, गोकुळ आहे, जे चांगल्या प्रतीचं दूध कन्झ्युमरपर्यंत द्यायची त्यांची इच्छा असते. प्रॉब्लेम होतो तो मधल्या चेनमध्ये. दूध उत्पादक शेतकरीच असतो जनरली. तो ते पूरक व्यवसाय म्हणून करायची आपल्याकडे पहिल्यापासून पद्धत आहे दुधाचा. तो शेतकरी जास्तीत जास्त काय करेल, पाणी घालेल. त्याच्या बाहेर वाईट आपल्याकडचा माणूस जाणार नाही. बरोबर. पण आता जे येतं हे अनेक केमिकलयुक्त दूध येतं जे मधल्या कुठल्या तरी चेनमध्ये मिक्स होतं. बरं. ज्यावेळी बाहेर गावावरून, आता पुण्यात तर गोठे नाहीच आहेत एवढे मोठे, असतील तर ते त्यांचं एक दिवसाला 50-100 लिटरच्या वर कपॅसिटी नाही. तर पुण्यात जे दूध येतं किंवा मुंबईत आहेत अजून गोठे मोठे काही, पण ते मुंबईच्या पॉप्युलेशनला काही पुरे पडत नाहीत. इथे सगळं दूध बाहेरनं येतं. ते बाहेरनं आल्यावर तो जो डेअरीवाला मूळ कुठल्या तरी गावात बसलेला आहे त्याचं कुठलंही कंट्रोल इथल्या चेनवर पूर्णपणे नसतं. तो मेन गाडी घेऊन येणारा वेगळा, गाडी इथे उतरवून भलत्याच लोकांच्या हातात जातं, ते अजून कुठल्या तरी लोकांच्या हातात जातं, मग रिटेलरकडे पोचतं, रिटेलरकडनं मग कन्झ्युमरकडे पोचतं. ही जी चेन आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. यात केमिकल मिक्स केले जातात, स्टार्च मिक्स केला जातो, अगदी वाईट सांगायचं तर डिटर्जंट पण मिक्स केलं जातं. बापरे, त्याची चव कशी कळत नाही? पण मग चव नाही कळत, कारण चव कळायला पहिले बेसिक ना सांगू का, मी तुम्हाला पुन्हा त्या टेस्टच करायला लागतात. नुसत्या टेस्ट तुम्ही आता तू मला सांग की साधारण फक्त दूध प्यायचं प्रमाण आपल्याकडे पूर्वी किती होतं आणि आज किती आहे?
पर्सेंटेज वाईज जर म्हणायला गेलात तर फक्त दूध पूर्वी सरसकट मी अनेक वर्ष फक्त दूध प्यायलेलं आहे. करेक्ट. कुठलाही प्रकारचा त्याच्यात बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, कॉफी, चहा हे कुठल्याही प्रकारचं काही इतर मिक्स न करता प्युअर दूध. आणि माझ्यासारखे असे लाखो करोडो लोक आपल्या देशात आहेत की जे पूर्वी फक्त दूधच प्यायचे. करेक्ट. फार तर त्याच्यात साखर वगैरे घालणं, हळद दूध घेणं, हे प्रमाण जेवढं आपल्याकडे होतं ते आता 10% तरी असेल का आपल्याकडे. मला डाऊट आहे की 10% तरी पूर्वी जसे प्यायचे ते 10% तरी आता दूध पितात. ज्यावेळी दुसरं काहीतरी त्याच्यात मिक्स होतं, मी जी नावं घेतली ती कुठली, ते हॉर्लिक्स घ्या, बूस्ट घ्या, अजून कुठलं फ्लेवर्ड काही घ्या, त्याच्यात साखर भरपूर असते जी दुधात पण तुम्ही घालता. बोर्नव्हिटा हे ते भरपूर साखरेचं प्रमाण ते दिवसा ढवळ्या ती भेसळच म्हणा त्याला, की तुम्ही ते न्यूट्रिशियस वगैरे काय तुम्ही शुगर बेबीज तयार करता आपल्याकडे. तर ते घालून दुधाची खरी चव कुठं कळते. करेक्ट आहे. अजूनही आपल्या इथे जे गवळी आहेत जे 5-25 लिटर रोजचं 1-2 म्हशी आहेत, गाई आहेत, त्यांचं दूध काढून बाहेर कुठंतरी विकतात. मी म्हटलं तसं फार फार तर पाणी मिक्स करतील, नळाचं पाणी मिक्स करून एकाचं 2 लिटर करतील. याच्या बाहेर त्यांची बुद्धी जात नाही वाईट वागायची. आणि तुम्ही पाणी प्यायलं तर तुम्हाला काही त्रास नाही आहे. प्रॉब्लेम होतो जिथे बाकीचे अन्नपदार्थ त्याच्यात मिक्स केले जातात. अगदी ओळखता येणं पण सिम्पल आहे. मग अशी जर तिखटाचं हे सांगितलं, तुम्ही 4 थेंब 1 चमचावर दूध घ्या. जिथं तुम्हाला डाऊट येतो हे दूध नाही आहे किंवा तुम्ही जे रेग्युलर वापरता ते चांगलं आहे की नाही टेस्ट करायला एक अर्धा चमचा दूध घ्या, 1 चमचा दूध घ्या आणि एखाद्या कलरफुल ह्याच्यावर टाका, एखाद्या काळ्या ह्याच्यावर टाका, लाल ह्याच्यावर, हिरव्या ह्याच्यावर, अदर दॅन व्हाईट तुम्ही कुठल्याही रंगावर ते जस्ट एक शिंपडा. आणि ते शिंपडलं की जर ते खालती लगेच आलं आणि त्याचा डाग राहिला तर ते खरं दूध आहे. अच्छा. दुधाचे पूर्वी आपण लहानपणी प्यायचो, दूध सांडतं मुलांचं, तर शर्टवर डाग पडायचे दुधाचे. आता दिसतात का कधी? नसतात ते डाग. डिटर्जंट टाकल्यामुळे ते तिथले तेच धुतलं जात असेल. प्रत्येकजण डिटर्जंट टाकत असेल असंही नाही. हा, ते स्टार्च झालंच हा अत्यंत वाईट पदार्थ आहे जो अनेक पदार्थात भेसळ करून त्याने दूध घट्ट वापरला होतं जातो. आणि तुम्ही दुधाचं पातेलं समजा घेतलं ना, आणि तुम्ही दुधाचं पातेलं तुम्ही पुन्हा दूध समजा गरम करायचं आहे तर ज्याच्यात जास्त पाणीयुक्त भेसळ असेल ते एकदम भस्सकन वरती येईल. अच्छा. तुमची नजर समोर असते, तुम्ही त्या गॅसच्या इथं समोर असता, पातेल्याकडे बघत असता, तो गॅस बारीक असतो, त्या पातेल्यात समजा अर्ध्यापेक्षा कमी दूध आहे, आपण नंतर परत तापवतो ना, नंतर काहीतरी कोणाला तरी दूध, कॉफी, चहा काहीतरी घ्यायचं आहे तर दूध तापवायचं आहे. ते करताना समोर आहात तुम्ही आणि तुम्हाला वाटतं अजून एक मिनिटांनी ते येईल वरती, तर ते त्याच्या आधीच पटकन भस्कन वरती येतं आणि उतू जातं. करेक्ट. तो गॅस बंद करे तर त्या दुधात नक्की काहीतरी वेगळं आहे. अच्छा. ओके. मग पाण्याचं प्रमाण असेल तर नॅचरली पाण्याचं बॉइलिंग टेम्परेचर आहे 100, तर ते लवकर वरती येणार ना. करेक्ट. दुधापेक्षा त्याची विस्कॉसिटी नाही पाण्याची, तर विस्कॉसिटीही नसल्यामुळे ते वरती येतं ते प्रमाण पटकन येतं वरती. ही एक अगदी डोळ्याला समजणारी भेसळ आहे की काहीतरी वेगळं आहे. हे खरं दूध 100% नाही. ओके.